पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये अपघात करणाऱ्या विशाल अग्रवालला अल्पवयीन असतानाही मद्य दिल्याप्रकरणी कोझी बारचे मालक प्रल्हाद भुतडा यांना अटक। हॉटेल ब्लॅकचे संदीप सांगळे आणि मॅनेजर सचिन काटकर यांनाही अटक। गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेला पुण्यातील उद्योजक विशाल अग्रवालला पोलिसांनी अटक केली आहे। विशालसोबत ड्रायव्हर आणि आणखी एका व्यक्तीलाही छत्रपती संभाजीनगरमधून अटक। कल्याणी नगरमध्ये घडलेल्या अपघातातील आलिशान पॉर्श कार विना नोंदणी रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक माहिती समोर। बंगळुरूमध्ये तात्पुरती नोंदणी करून ही कार पुण्यात आणली होती। अपघात प्रकरणी पुण्याचे पोलीस आयुक्त नेमकी कुणाला मदत करतायत? संजय राऊतांचा सवाल। पुण्याला लाभलेले आयुक्त म्हणजे पुण्यासाठी कलंक, त्यांना बडतर्फ करायला हवं, राऊतांची मागणी। 2 निष्पाप लोकांचा जीव घेणाऱ्या पुणे अपघाताची न्यायालयीन चौकशी व्हावी। अल्पवयीन आरोपी दारू पित असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत असून सुद्धा त्याची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल पोलिसांनी दिलाय। वडेट्टीवारांकडून पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह। कल्याणी नगरमध्ये झालेल्या अपघाताशी कोणताही संबंध नसताना नाव जोडणं हे चुकीचं आणि बदनामीकारक। पोलिसांवर कोणताही दबाव आणलेला नाही। सुनील टिंगरे यांचं स्पष्टीकरण। सुज्ञ नागरिक या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत असा विश्वास। टिंगरे यांची एक्सवर पोस्ट। राज्यात 12वीचा निकाल 93.37%। 14,23,970 विद्यार्थ्यांपैकी 13,29,684 विद्यार्थी पास। 12वीच्या निकालात मुलींचीच बाजी। 95.44% मुलींनी मारली परीक्षेत बाजी, तर 91.60% मुलं परीक्षेत पास। 12वीमध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा। कोकण विभागात 97.51% विद्यार्थी उत्तीर्ण, तर सर्वात कमी आकडे मुंबईचे। मुंबईत 91.95% विद्यार्थी उत्तीर्ण। 26 विषयांचा निकाल 100%। गेल्या वर्षीपेक्षा 2.12% मतांच्या टक्केवारीत वाढ। 11वी प्रवेशासाठी 24 मे पासून नोंदणीला सुरुवात। यंदा 2 विशेष फेऱ्या होणार। त्यानंतरही विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यास विशेष आणि दैनिक गुणवत्ता फेऱ्या होणार। FCFS फेरी होणार नाही। ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सरावासाठी 22 आणि 23 मे हे 2 दिवस। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांतील 25% राखीव जागांसाठीची प्रवेश प्रक्रिया ही जुन्याच पद्धतीने राबवण्यास सुरुवात। राज्यभरातल्या पालकांचा प्रक्रियेला मोठा प्रतिसाद। 3 दिवसात 73,000हून अधिक अर्ज दाखल। नागपूरमध्ये बनावट प्रमाणपत्र बनवून नामांकित शाळांमध्ये RTE अंतर्गत प्रवेश करून घेणाऱ्या 19 पालकांच्या विरोधात गुन्हा दाखल। शिक्षण विभागातील विस्तार अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर सीताबर्डी आणि इतर 2 पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। देशातल्या प्रमुख 150 धरणं आणि साठवण तलावांच्या पाणीसाठ्यात यंदा मे महिन्याच्या मध्यातच लक्षणीय घट। सध्या एकूण साठवण क्षमतेच्या केवळ 25% पाणीसाठा शिल्लक। महाराष्ट्रातल्या जायकवाडी, मुळा, उजनी, भंडारदरा, माणिकडोह या प्रमुख धरणांमधला पाणीसाठा खालावला। उजनी धरणात 0% उपयुक्त पाणीसाठा। राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या 45 दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध। चारा छावण्या सुरू करण्याची सध्या गरज नाही, शिवाय चारा आयात करण्याचीही गरज नसल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचं मत। मराठवाड्यातील पाणी प्रश्न पाहता आचारसंहितेत दिलासा द्यायला हवा। दुष्काळी स्थितीत काम करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करावी, अंबादास दानवेंची मागणी। सांगलीच्या शिराळा तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी। अनेक ठिकाणी झाडं पडली, तर काही ठिकाणी घरांच्या छतावरचे पत्रे आणि कौलही उडाली। मान्सूनपूर्व पावसाचा कोकणातल्या दुर्गम आणि ग्रामीण भागाला फटका। वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठ्यावर परिणाम। राजापूर तालुक्यातल्या पूर्व भागात 25 ते 30 गावं अंधारात, तर मोबाईल सेवेवरही परिणाम। महाराष्ट्रामध्ये सुमारे 54.33% मतदानाची नोंद। सर्वाधिक 76.5% मतदान पश्चिम बंगालमध्ये। बिहारमध्ये 54.85%, जम्मू काश्मीरमध्ये 58.17%, झारखंडमध्ये 63.9%, ओडिशात 69.34% इतकं मतदान। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातही मतदानाची टक्केवारी कमी। ठाण्यामध्ये 49.81%च मतदान। महाराष्ट्रात 5व्या टप्प्यात कल्याण मतदारसंघात सर्वात कमी 47.8% मतदान, तर पारघरमध्ये सर्वाधिक 63.91% मतदान। कल्याण खासदार श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ। 5व्या टप्प्यामध्ये धुळ्यात 56.61%, नाशकात 57.10%, तर भिवंडीत 56.41% मतदान।
पाचव्या टप्प्यात मुंबई उत्तरमध्ये 55.21%, मुंबई उत्तर मध्यमध्ये 51.42%, मुंबई उत्तर पूर्वमध्ये 53.75%, मुंबई उत्तर पश्चिममध्ये 53.67%, मुंबई दक्षिणमध्ये 47.70%, तर मुंबई दक्षिण मध्यमध्ये 51.88% मतदान. महाविकास आघाडीला भरघोस मतदान होईल अशा मतदारसंघात मतदार रांगेतून निघून जावेत म्हणून जास्तीत जास्त गोंधळ निर्माण करण्याची स्ट्रॅटेजी होती का, संजय राऊतांनी केली शंका व्यक्त. आम्ही कोणत्याही पद्धतीनं मतदारांची दिशाभूल केलेली नाही. मतदान करण्यासाठी सांगणं म्हणजे संभ्रम निर्माण केला असा होत नाही. शेलारांनी राज्यघटना आणि आचारसंहिता पुन्हा वाचण्याची गरज, संजय राऊतांचं शेलारांना प्रत्युत्तर. नाना पटोलेंनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर केलं प्रश्नचिन्ह उपस्थित. मतदानाच्या कमी टक्केवारीवरनं केली नाराजी व्यक्त. मतदानाची टक्केवारी कमी होण्याला निवडणूक आयोग जबाबदार असल्याचा नाना पटोले यांचा आरोप. मतदानानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या जनतेचे मानले आभार. मोदींच्या विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी राज्यातल्या मतदारांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमांबद्दल मनापासून आभार, फडणवीसांची एक्सवर पोस्ट. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांकडनं मुंबईतल्या नालेसफाईची पाहणी. सांताक्रूजमधल्या गजदर बांध परिसरात शेलारांचा पाहणी दौरा. सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन रमीची जाहिरात बंद करावी किंवा भारतरत्न पुरस्कार सोडावा, नाहीतर 6 किंवा 7 तारखेला त्यांच्या घरासमोर त्यांचा पुतळा जाळू, बच्चू कडूंचा इशारा. ऑनलाईन रमीच्या व्यसनातच तेंडुलकरांच्या अंगरक्षकानं आत्महत्या केल्याचा कडूंचा आरोप. बुलढाण्यातल्या सिंदखेड राजा इथं लखुजी साळवे यांच्या समाधीसमोरच्या उत्खननात सापडलं पुरातन शिवमंदिर. हे 13व्या शतकातलं यादवकालीन मंदिर असल्याचा दावा. भारतीय पुरातत्व विभागानं केली मंदिराची पाहणी. यंदा आषाढीनिमित्त संत गजानन महाराजांच्या पालखीचं 13 जून रोजी होणार. शेगावमधून पंढरपूरकडे प्रस्थान. 15 जुलै रोजी पालखी पोहोचणार पंढरपूरमध्ये. नाशिकच्या सटाणा इथल्या अंबासनमध्ये कांदा चाळीत आढळले बिबट्याचे बछडे. हे बछडे मादीपासून चुकल्याचा अंदाज. वन विभागानं बछडे घेतले ताब्यात. बछडे मादीकडे सोडले जाणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.